आमचे मदी आमचे भौमानेस्त मुखेलमंत्री पाविल्ले आसात. तांकां येवकार भेटयतात महसूल खात्याचे मंत्री श्री आतानासियो मोन्सेरात, सांगाताक मुखेल सचिव डॉक्टर व्ही कांदवेलू आणि डीजीपी श्री आलोक कुमार. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद बाब सावंत हांका मना काळजा सावन येवकार. मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी आता ध्वजारोहण जातले आणि पुलीस बँडा वतीन राष्ट्रगीत सादर जातले. तशेंच पुलीस गार्ड ऑफ ऑनर राष्ट्रीय मानवंदना दितले. फ्लॅग ऑफिसर जावन आसात ASI काशीनाथ परब. सगळ्यांनी उबे रावचे. राष्ट्रीय सल्यूट सलामी शस. भौमानेस्त मुखेलमंत्री परेड निरीक्षणा खातीर मुखार सरतात. परेड कमांडर जावन आसा PI SB म्हापसा श्री सुजय कोरगांवकर आणि असिस्टंट परेड कमांडर PSI कॅरी फर्नांडीस. गोवा पुलीस प्लॅटून कमांडर PSI शुभम गावकर. कर्नाटका पुलीस प्लॅटून कमांडर PSI हनुमा रेड्डी.
आमचे सुनापरांत गोय सगळ्या मळांचेर उदरगतीच्या दिकेन प्रवास करता. परेड विश्राम. विकासाच्या दिकेन गोंयाक व्हरपी आमचे भौमानेस्त मुखेलमंत्री स्वयंपूर्ण गोंय करचे खातीर दीस रात झडटात. समर्पण, सेगीतपण, निष्ठा आनी गोंयचो मोग तांकां सदांच कृतीशील दवरता. भौमानेस्त मुखेलमंत्री आयच्या भारत स्वतंत्रताय दिसा निमतान आपले विचार मांडटात. एकुणऐंशाव्या स्वातंत्र्य दिनाच्यो समेस्त गोंयकारांक भारत देशवासियांक हुणहुणीत परबी. आयच्या ह्या खासा सुवाळ्याक आमच्या मदीं हजर आसात आमचे केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद भाऊ नायक, आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर बाब आतानासियो मोन्सेरात, आमचे राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेट तानवडे, तशेंच आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी आल्लेमो. हांगासर आमचे उपस्थित आशिल्ले राज्याचे चीफ सेक्रेटरी मिस्टर कांडावलू, एजी बाब देविदास पांगम, प्रशासनातले सगळे हेर अधिकारी, आमच्या खास करून ही परेड अटेंड करपाक आयिल्ले कर्नाटक दलाचे पुलीस फोर्स, आमचे बाकीचे सगळे पुलीस फोर्स, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, म्हज्या गोंयकार समेस्त भाव आनी भयणांनो, स्वतंत्र सैनिक संघटनेचे प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, प्रशासनीय अधिकारी, पत्रकार आणि म्हज्या तमाम गोंयकार भाव आनी भयणांनो, हे जन्मभूमी भारत, हे कर्मभूमी भारत, हे वंदनीय भारत, हे अभिनंदनीय भारत, जीवन सुमन चढ़ाकर आराधना करेंगे, तेरी जनमन जनभर हम वंदना करेंगे. पवित्र अशा माझ्या भारत भूमीक अभिवादन करून तमाम भारतवासियांक हांव स्वतंत्र दिनाच्यो उर्बाभरीत परबी भेटयता. 150 वर्साच्या जुलमी राजवटींतल्यान 78 वर्सां फाटीं आमकां स्वतंत्र मेळ्ळें. कित्येक शूरवीराचो त्याग आनी बलिदान लागून स्वतंत्र लढ्यात ह्या महान वीरांक हांव त्यांच्या समोर नतमस्तक जाता आनी म्हज्या भाशणाची सुरवात करता. स्वतंत्र प्राप्तीच्या वेळार आमी विविध राजवटी आनी संस्थानाच्या माध्यमांतल्यान खंडप्राय जाल्लो आनी शिंपडिल्लो असो एक देश आमी पळयल्लो. तो एकसंध बांदपा खातीर श्री सरदार वल्लभभाई पटेल आनी हेर फुडाऱ्यांनी ताचें श्रेय आमी तांकां दिवपाकूच जाय. ज्या तरेन देशाची बांदावळ जाली तें उल्लेखनीय आसा. भारत देशाची विकास गाथा हातूंतल्यानूच सुरवात जाता. आमी म्हणटा तशें विविधता से एकता. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जर पळयत जाल्यार हर प्रांताची भाशा वेगळी, ताची संस्कृती वेगळी, ताचो वेश वेगळो, बट तरी सुद्दां आमी सगळे जाण एकसंध आसा अखंड भारताचें स्वप्न साकार करपा खातीर, हो भारत देश अखंड दवरपा खातीर. आमी आयचो दीस ज्या उमेदीन मनयता तें पळोवन म्हाका खूब बरें दिसता. फाटल्या कांय दिसां सावन तिरंगा महोत्सव आसतलो, तिरंगा रॅली आसतलो. आमी गोंयांतल्या हर एक वाठारांत पळयल्या, हर एक घराचेर आमी तिरंगो झेंडो पळयलो. अशा पद्दतीत मी ह्या देशप्रेम पुराय गोंयांत आमकां सगळ्या जाणांक ओतून वता आसतना दिसता. भारत देशाची वळख जरी विकसनशील म्हणून आसली तरी सुद्दां विकसीत भारताचे ध्येय साध्य करपा खातीर, विकसीत भारत 2047 स्वप्न साकार करपा खातीर आनी विकसीत गोवा 2037 हें स्वप्न साकार करपा खातीर आमी सगळ्या जाणांनी एकसंध जावन काम करपाची गरज आसा आनी आमी सगळे जाण देशवासीय करतले हाची म्हाका खात्री आसा. आयज हो देश समर्थ आसा असल्या कसल्या आव्हानांक तोंड दिवपा खातीर, कारण ह्या देशाचे नेतृत्व करतात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. लोकांनी निवडून दिल्लें हें सरकार आमी पळयता की जे पुराय देशभर आनी जगभरात नावलौकीक मेळयत आसा. आयज देश आमच्या पुराय जगाचेर आर्थीक महासत्ता म्हणून फुडें येता आसतना आमी देश आसा आनी हो फुडाराचो भारत देश कसो आसतलो, फुडाराचें गोंय कशें आसतलें हाचो विचार आमी दर एकट्यान करपाची गरज आसा. म्हजें सरकार ह्याच दृश्टींतल्यान काम करता. गोंयचे सुरक्षीत वर्तमान आनी पडदळीत फुडार लक्षांत दवरून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या मार्गदर्शनाच्या खालार आमी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय ही कार्यावळ आमी चालीक लायल्या. आमी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय जेन्ना म्हणटा तेन्ना आमी जन आंदोलनांतल्यान इनोव्हेशन, इन्वॉल्वमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ह्या तिनूय धर्तीचेर प्रत्येक नागरिकान हांगासर म्हणजे इनोव्हेशन करपाची गरज आसा, इन्वॉल्वमेंट जावपाची गरज आसा आनी इन्व्हेस्टमेंट सुद्दां करपाची गरज आसा
आणि ताकाच लागून ही जनभागीदारीची अपेक्षा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी दवरल्या आणि म्हणून तर आमी सगळ्या जाणांनी फक्त स्वयंपूर्ण गोंय हे फक्त 2 शब्द नाशिल्ले व प्रत्येक गोंयकाराच्या मनातलो एक हावेस आशिल्लो. आमी गोंय आत्मनिर्भर करपा खातीर स्वयंपूर्ण करपा खातीरच ही बुनियाद आमी 2000 सालांत रोवल्या. आयज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या यशस्वी मार्गदर्शनाच्या खालार आमी गोंयचे सरकार दर एका दारापर्यंत व्हरपा खातीर आमी उपयोगी ठरलेले आसा. एफिशियंट अँड डोर स्टेप गव्हर्नन्स हो दिवपाचो आमचो यत्न आसा तो आज आमी सगळे जाण पळयता. गोंयांत आमी स्टेट फिल्म फेस्टिवल कालच्याच सुरवात जाला. 14 पासून 17 पर्यंत जावपी ह्या स्टेट फिल्म फेस्टिवलाचो आस्वाद प्रत्येक गोंयकारांनी घेवचो, जेणे करून आनीकूय बी गोंयांतलो आमचो हॅपीनेस इंडेक्स वाडपा खातीर आमचें सरकार हे सदोदीत प्रयत्नरत आसा. आमी एक जिल्लो एक उत्पादन हाचो प्रचार करपा खातीर आमच्या सरकारान युनिटी मॉल हो हाडपाचो ठरयला. ज्या युनिटी मॉलात ग्रामीण कारागिरां खातीर आसतले, थळाव्या हस्तकलाकारां खातीर आसतले, पारंपारीक खाणा जेवणाच्यो वस्तू आनी सांस्कृतीक वस्तू विक्रिती करपाक ह्या युनिटी मॉलात प्रदर्शन करपा खातीर समेस्त गोंयकारांक संद आसतली. हेच डबल इंजिन सरकाराचें धोतक आसा. सांग्यार आशिल्ली कुणबी विलेज प्रकल्प येता त्या 3 म्हयन्यां भितर पुराय जातलो आनी सांग्या सारकेल्या ग्रामीण भागांतल्यान आमी म्हणटा तशें आमच्या कुणबी ह्या संस्कृतीक आमी पुरातन परत एकदा लोकां मुखार हाडपाचो प्रयत्न आमच्या सरकारात केला. हातूंतल्यानय बी ग्रामीण कारागाराक व्हडली संद ही उपलब्ध जातली. डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळात आमी फर्मागुडी हांगासर आशिल्लो छत्रपती शिवाजी महाराजांचो फोर्ट हो डिजिटल संग्रहालय रुपांत पर्यटन नकाशाचेर हाडपाचें एक म्हत्वाचें पावल आमी घेतलां. थोड्याच दिसाच्या भितर ह्याय प्रकल्पाचो फावंडेशन स्टोन आमी घालपाचें आसा. आमी पळयता की आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाच्या बाबतींत पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप हाच्या माध्यमांतल्यान राज्यांत विविध प्रकल्प आमी नव्यान सुरू करपाचें थारायल्या. तातूंत जुंता हाऊस बिल्डिंग आसतली, सर्कीट हाऊस आसतलें, प्रशासन स्तंभ आसतलो, गव्हर्मेंट क्वार्टर्स आसतलें किंवा वास्को हांगासर आशिल्लो बस स्टँड आसतलो, सर्कीट आपले कन्व्हेन्शन सेंटर आसतलें, असे विविध प्रकल्प जेणे करून राज्याच्या विकासात भर घालपी आणि बऱ्यांतले बरें इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपाचे प्रकल्प आमी हातात घेतल्या. केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांत डबल इंजिनचो इम्पॅक्ट आमकां सगळ्या जाणांक अणभवपाक मेळटा. ह्याच हातूंतल्यान आमी पळयता की आमी वेगवेगळ्यो गजाली ज्यो ह्या लोकां खातीर करपाच्यो ज्यो ठरयल्या. आमी हे सगळें सांगता आसतना म्हणजे प्रत्येक मनशा पर्यंत आमचें सरकार व्हरता आसतना तेजे प्रश्न सुटावे कशे जावचे हे सातत्यांत आमी नुकतेच पळयल्या. आमी त्या खातीरच म्हाजें घर ही योजना ही चालीक लायता आसतना प्रत्येक गोंयकाराचें घर जो सामान्य मनीस गेली 60 वर्सां की आपलें घर हें म्हज्या नांवार जावचें, आपलें घर हें म्हजें आसचें हाच्या खातीर तळमळटालो. म्हणून तर म्हज्या सरकारान घर दुरुस्ती करपाचो परवानो हो 3 दिसाच्या भितर दिवपाचो थारायला आनी जर 3 दिसाच्या भितर मेळना आसत जाल्यार त्यांनी ग्राह्य धरचो होय आमच्या सरकारात ही योजना आखल्या. एकाच घरात रावपी 2 फॅमिलीज आसतल्यो, 2 भावंडां आसतल्यो, तेका म्हणजे वेगवेगळो घर नंबर मेळचो आनी ही प्रक्रिया सुटसुटीत जावची म्हणून 15 दिसाच्या भितर तेका वेगळो नंबर दिवपाची प्रक्रिया आमी सुटसुटीत केल्या. जेणे करून तेका वेगळे इलेक्ट्रिसिटी आसतली, वेगळे शौचालय आसतलें किंवा वेगळे वॉटर कनेक्शन्स आसतलें हें मेळपा खातीर तेका बरें ठरतलें. 1972च्या पयलीं बांदलेलीं घरां आनी तोय तांकां हक्क मेळचो, तांकां सनद सर्टिफिकेट मेळची आनी आपलें घर हें घर लिगल आसा हाजो आस्पाव पंचायत आनी म्युनिसिपालिटींनी ताका सर्टिफिकेट मेळपाची प्रक्रिया आमी सुटसुटीत करून ताका 15 दिसाच्या भितर ही सर्टिफिकेट मेळची हें आमी थारायलां. गोवा लँड रेव्हेन्यू कोड 1968 हाज्या भितर दुरुस्ती हाडटना सेक्शन 37A हातूंतल्यान आमी म्हणटा की सरकारी जमनीचेर जी आशिल्ली आलवारा आसतलो, मोकासो आसतलो, लीज एरियेत आसतलो, ग्रामीण भागात आसतली सत्तरी, सावट, धारबांदोड्या, काणकोण, केपें, सांगे, पेडण्यान, दिवचलेत ह्या भागात आशिल्ली कितलीशीच सरकारी जमनीतली घरां ही रेग्युलरायज करपाची थारायता आसतना सरकारात सेक्शन 37A इंट्रोड्यूस करता आसतना 400 स्क्वेअर मीटर जागा ही तांकां दिवपाचें किंवा घर आनी घरा भोंवतिल्ली 1-2 मीटर जागा ही तांकां दिवची हें सरकारान ठरोवन तांकां स्वताच्या मालकीचें घर करपाचोय संकल्प केला.
गोंयभर कितलेशेच आमचे मूळ गोंयकार हे सुद्धा कम्युनिटीच्या जागेत रावता आणि ही कम्युनिटीची जागा ही तांच्या नावार करपा खातीर गोवा लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा 2070 अमेंडमेंट बिल 2025 हे हाडून तांकां आपल्या घराचो हक्क दिवपा खातीर आमचें सरकार हे प्रयत्नरत आसा आणि म्हाका आस्त आसा की कमुदादीतले पदाधिकारी हाका सहकार्य करतले जेणे करून की मूळ गोंयकार आणि गेली 40 वर्सां पासून हांगा रावपी समेस्त गोंयकार ज्यांच्या कॉन्ट्रिब्युशनात ज्यांच्यांनी सगळ्यांनी वांटो घेतला त्या सगळ्या जाणांक सहकार्य करचे हे कमुदाद आणि बाकीच्या संस्थां कडेन हांव मागतां. ह्या बाबतीत कोणीच राजकारण करिनासतना सामान्य मनशाक आपल्या घरात व घरपणान रावपाचो अधिकार हो प्रत्येकाक आसा तो दिवचो हे तांच्या सगळ्यांकडे आयच्या दिसा हांव मागतां. गोवा रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन बिल 2025 हे पारीत करून आपल्या जागेर बांदलेले घर सुद्धा रेग्युलरायज करपाचो अधिकार हो ताका मेळचो म्हणून हे बिल आमी पारीत केलां. आणि नक्कीच आमी खंयच म्हणना की कोणी इरेग्युलर बांदलेले रेग्युलर करता आसतना ताका फायन घेवन ताच्या कडल्यान व्यवस्थीत रित्या तितकेच पयशे घेवन आमी ते घर रेग्युलरायज करपाचें थारायलां. आमी हांगासर फुकट खंयसरूच दिना नाजाल्यार रेग्युलर घर बांदलेल्याक इरेग्युलर बांदता ताका फुकट मेळटा काय कितें ही मॅसेज लोकां मदीं वचूंक दिवचें ना. ताणें फायन भरून आपलें घर रेग्युलरायज करपाचें जेणे करून कायद्याचें पालन हाज्या फुडें काटेकोरपणे करप हें गरजेचें आसा. आनी हेन्स फोर्थ खंयच्याच गव्हर्मेंट लँडान आसतलें कम्युनल लँडान आसतलें इरेग्युलरिटीज येवपाक जायना म्हणूनय आमचो सरकार प्रयत्नरत आसतलो. म्हणून हांवें म्हटलां आमी म्हणटा तशें घर ह्यो फक्त भिंती न्ही तें घर ताच्या कडेन एक आस्था आसा. त्या घरा कडेन एक अस्मितायेन प्रत्येक जाण पळयता आनी तें घर हें म्हजें घर आसचें म्हज्या फुडले पिळये खातीर तरी घर आपूण राखून दवरतें म्हणून म्हाजें घर ही येवजण आमी चालीक लायिल्ली आसा. आमी पळयता की भारत स्वतंत्र जावन गेली 75 वर्सां जालीं पण आमचे आदिवासी भाव जे ह्या गोंयांत रावताले गेल्या 60 वर्सां पासून फॉरेस्टान रावताले ग्रामीण भागात रावताले आपल्याक आपल्या जमनीचो हक्क केन्ना मेळटलो काय म्हणून ते गेली कितलीशीच वर्सां वाट पळयताले. फॉरेस्ट रायट ऍक्ट 2006 ही कार्यावळ करता आसतना म्हाका दिसता 3000च्या पेक्षाय चड लोकांक आमी फॉरेस्ट रायट ऍक्ट हाच्या अंतर्गत आमी तांकां जमनीचे हक्क दिवपाक शकले. आणि येता त्या काळात उरलेल्यांकूय बी या 10,000 लोकांनी एप्लाय केल्ले त्या समेस्त सगळ्या लोकांक फॉरेस्ट रायट ऍक्टाच्या अंतर्गत तांच्यो सनदी मेळटल्यो जेणे करून तांची घरां ही रेग्युलरायज जावची म्हणून म्हज्या सरकाराचो प्रयत्न आसा. आमी पळयता की सरकारांत आशिल्ल्या प्रत्येकाचो प्रश्न सुटावो जावचो म्हणून सातत्यात म्हजें सरकार प्रयत्नरत आसा. डेली वेजीस वर्कर काम करपी मागीर ते म्युनिसिपालिटींतले आसतले फॉरेस्टांतले आसतले हेल्थांतले आसतले वेगवेगळे आसतले गेल्या 20 वर्सां पासून आमी म्हणटा तसो डेली वेजीसचेर दिसाचो पगार 400 रुपया घेवन जेंच्यांनी सुरवात केल्लो 20 वर्सां वाट पळयताले की आपल्याक निदान की टेम्पररी स्टेटस तरी केन्ना मेळटलो काय म्हणून आमच्या सरकारात म्हणजे ताका टेम्पररी स्टेटस दिवन अलॉंग विथ द इन्क्रिमेंट हो तेजो प्रश्न सुटावो केला. आणि खऱ्या अर्थात म्युनिसिपालिटीत काम करपी म्युनिसिपालिटी वर्कर जे स्वच्छ भारत स्वच्छ गोंय या अभियानात काम करतात गेली 15-20 वर्सां गोंयची स्वच्छता दवरपी आमच्या म्युनिसिपालिटीच्या वर्करांक हाजो खऱ्या अर्थात फायदो दिवपाचें काम म्हज्या सरकारात केलां आणि ताकाच लागून टेम्पररी स्टेटस हो तांकां सुद्दां मेळिल्लो आसा. आमी विकसीत गोंय विकसीत भारत हे म्हणटा आसतना आमी एक कौशल्यवान भारत तयार करचो आणि ताकाच लागून आमच्या गोंयांत आशिल्ल्यो 13 ITI आमी टाटा टेक्नॉलॉजी सेंटर हांच्या बरोबर मेळून IIT सेंटर ऑफ एक्सिलन्स डायरेक्टेड ऑफ द स्किल डेव्हलपमेंट हांच्या मार्फत सुरवात केला. आणि हे सगळे सुरवात करता आसतना ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन हांच्या मार्फत गोंयांत वेगवेगळ्या पद्धतीचे स्किलिंग कोर्सीस जावच्यो म्हणून वेगवेगळ्यो ज्यो संस्था पुराय गोंयभर अशा पद्धतीचे स्किल कोर्स दिताले जेणे करून स्किल ह्युमन रिसोर्स तयार करपा खातीर सगळ्या सेक्टरात आमची ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन अंडर डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट खूप बऱ्या अर्थात काम करता. आणि खऱ्या अर्थात स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग हे स्वप्न आज साकार जाता आसतना दिसता. पेडण्यापासून काणकोण पर्यंत वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक संस्थांनी अशा पद्धतीच्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशनाच्या बरोबर सहकार्य करून हेल्थ सेक्टर आसतले एड्युकेशन सेक्टर आसतले स्किलिंग सेक्टर आसतले हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम सेक्टरात वेगवेगळी स्किलिंग मॅन पॉवर तयार करपा खातीर घेतल्या. गोंयांत गोवा चीफ मिनिस्टर एप्रेंटिसशीप प्रोग्राम सुरू करून आमी पळयलां 27,000 पेक्षा चड भुरग्यांनी एप्रेंटिसशिपीन वांटो घेवन तांच्यांनी एक बरो वर्क कल्चर तयार करपाचें आमच्या सरकारान आस्त पळयल्या. म्हजें सरकार हे विकसनशील सरकार विकासाक फुडें हाडटा आसतना न्यू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट प्रमोशन बोर्ड हाच्या मार्फत
ग्रीन इंडस्ट्री ह्या गोंयांत येवच्यो म्हणून आमी कार्यरत आसा. आमी सातत्यात चीफ मिनिस्टर CMRY आसतले, स्टार्टअप पॉलिसी आसतले, हाच्या सारक्यो वेगवेगळ्यो येवजण्यो आमच्या सरकारान चालीक लायल्या. EDCन नव्यान सुरू केल्लें ADI सेंटर आमी म्हणटात तशें नव्यान उद्योजकाक म्हणजे हँड होल्डिंग करपाचें काम हें आमचें सरकार सातत्यात करीत आसा. GIDCच्या मार्फत नवीन प्लॉट अलॉटमेंट पॉलिसीज आसतली ही आमी चालीक लावन एक ट्रान्सपरन्सी हाडपाचें काम हे गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मार्फत केलां. आमी पळयता की पंचायतींनी आत्ताच पंचायत आनी म्युनिसिपालिटीत हातूंत रिफॉर्म हाडटा आसतना ज्या ट्रेड लायसना खातीर ज्यो कटकटी जाताल्यो त्या ट्रेड लायसन्स आमी 7 दिसाच्या भितर ते 3 वर्सां खातीर, 5 वर्सां खातीर आनी 7 वर्सां खातीरय दिवपाचें थारायलां. तातूंतल्यानूच आमी पंचायतींनी जवळपास 3 दिसाच्या भितर 7 दिसाच्या भितर ऑक्युपन्सी दिवची आनी कन्स्ट्रक्शन लायसनूय बी तितक्यात बेगीन इश्यू करचे हाजी इन्स्ट्रक्शनां त्या पंचायतींक दिल्ली आसा. आमी पळयता शिक्षण हो महत्वाचो मुद्दो आसा आनी ताकाच लागून म्हाका सांगता आसतना खूब खोस भोगता 100% साक्षरता जावपी गोंय हे देशांतलें दुसरें राज्य आसा हें सांगता आसतनाय म्हाका खरोखरूच खूब खोस भोगता. गोंयांतले एड्युकेशन सॅक्टरांत NEP 2020 इम्प्लिमेंट करता आसतना आमी फुडलें व्हिजन दवरून भावी पिढी ही कशी तयार जावची हाच्या खातीर आमी आमच्या गोंयांतल्या पुराय शाळेंतलें इन्फ्रास्ट्रक्चर हें सगळें सुदारपाक घेतलां. जवळपास गव्हर्मेंट 772 शाळांतलें इन्फ्रास्ट्रक्चर अलॉंग विथ द टॉयलेट्स आमी कंप्लीट केलां. येता त्या काळात उरलेल्या शाळांतलें तें कंप्लीट जातलें. राज्यांतल्या भौशीक शाळांच्या बरोबर आमी परिवर्तनकारी शैक्षणीक कार्यावळी वेगवेगळ्या कडेन सुरवात केल्या. सरकारान हार्वर्ड विद्यापीठ हांगासर MOU सायन करून आमच्या विद्यार्थ्यांक फॉरेन स्टडीज करपा खातीरचोय बी संद जी आसा ही उपलब्ध करून दिल्ली आसा. कुजिरा कॉम्प्लेक्साच्या धर्तीचेर आमी मडगांव हांगासर स्कूल कॉम्प्लेक्स करपाचोय बी थारायला. ते आमकां रोखडेच कार्यान्वित करतले. गोंय विद्यापीठाक A+ NAC एक्रिडिशन हे मेळ्ळ्या उपरांत हांव तांचेय बी खूब मोठ्या प्रमाणात अभिनंदन करता. पणजेंत आशिल्ली आमची आर्किटेक्चर कॉलेज, फार्मासी कॉलेज, म्युझिक कॉलेज, होम सायन्स कॉलेज आनी ह्यो कंजेस्टेड जाग्यार आसल्या कारणान त्यो सगळ्यो 1,20,000 स्क्वेअर मीटर युनिव्हर्सिटी कॅम्पसात जागा घेवन आमी रोखडोच ताचोय फावंडेशन स्टोन घालपाचें आसा जेणे करून हायर एड्युकेशन स्टडीजा खातीर बरें इन्फ्रास्ट्रक्चर दिवन भुरगे आमचे भावी पिढी ही बरी निर्माण करपा खातीर बऱ्यांतलें बरें इन्फ्रास्ट्रक्चर आमी सातत्यात आमी घडयत आसा. CM स्कॉलरशीप हो पोर्टल आज राज्यभरांतल्या विद्यार्थ्यांक CM स्कॉलरशीप वांगडा दिवपा खातीर एकदम नव्यान ओपन केल्लो आसा. म्हणजे प्रायमरी एड्युकेशन पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट सुद्दां CM पोर्टल हाजेर आमकां स्कॉलरशिपी खातीर एप्लाय करपाक शकता. राज्याचो विकास हो तसो पर्यटनाचेर डिपेंड आसा. गोंय ही तशी पर्यटनांतली भारताची राजधानी आसा म्हणपाक कांयच हरकत ना. आमी पळयता की सोबीत दर्यादेगेर आसतले, पावन धर्मस्थळां आसतलीं किंवा हिरवेगांव दोंगुर्ले आसतले अशा पर्यटकांक आकर्शीत करपा खातीर नॅशनल आनी इंटरनॅशनल टुरिस्ट हे सदोदीत आमच्या गोंयांत येत आसा. आनी तांकां वेलकम करपा खातीर आमी पळयता की गोंयांतली वेगवेगळी करावायन पॉलिसी आसतली किंवा होम स्टे पॉलिसी आसतली. आमी नव्यान आमची टुरिजम पॉलिसी ही लॉन्च केल्या आनी सातत्यात अशा पद्दतीत इंटरनॅशनल आनी नॅशनल टुरिस्टांक आमी तांकां हांगासर आमी वेलकम करतले. स्वच्छतेच्या बाबतींतूय बी गोंय खंयसरूच फाटीं ना. हाल्लीच जाल्ल्या देश पातळीचेर सांखळी नगरपालिका आनी पणजे महानगरपालिका हांकां स्वच्छ सर्वेक्षणाचो उत्कृश्ट पुरस्कार मेळ्ळो आनी मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी बी आमची तोखणाय केली. हे सगळें सांगता आसतना सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आसतलो किंवा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आसतलो आनी हॅजार्डस वेस्ट मॅनेजमेंट प्लांट पिसुर्ल्या हांगा जेचें कालूच उद्घाटन केलें हें सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता. गोंयांतली स्वच्छता ही आमची प्राथमिकता आसतली आनी म्हणून तर SDG डेव्हलपमेंट गोल हो अचीव करपा खातीर सातत्यात आमचें सरकार हें कार्यरत आसा. आरोग्य क्षेत्राचेर वेगवेगळ्यो आमी भलायकी बांदावळी करपाक सुरवात केल्या. आमच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी 100 पेक्षा चड डॉक्टर्स हे ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर टील द फिलिंग ऑफ द न्यू पोस्ट हे घेवन आमी पुराय डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आनी बाकीच्या सगळ्या कम्युनिटी हेल्थ सेंटर आनी प्रायमरी हेल्थ सेंटर हांगासर डॉक्टरांची भरती करपाची थारायल्या. अय्या सेंटर आमच्या आयुष धारगळे हांगासर इंटिग्रेटेड OPD फॉर द कॅन्सर पेशंट्स हेंय सुरू करपाचें डिसिजन आतांच आमी घेतल्या. म्हज्या सरकारान अमृतकाल शेतकी धोरण एग्रीकल्चर पॉलिसी ही डिसायड केली आनी शेतकऱ्याक
आमी मानाचें स्थान दिवपाचें आमच्या सरकारान ऑलरेडी डिसायड केलां. आनी हे सगळें करता आसतना आमी पळयता की आमचो दिव्यांग भाव सुद्दां फाटीं उरचो न्ही म्हणून दिव्यांगा खातीर वेगवेगळ्यो एक्टिविटी आमच्या सरकारान सातत्यान करपाच्यो थारायल्या. इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल हाजो आमकां सगळ्या जाणांक अणभवपाक मेळटले, ज्याच्या निमित्तान देशभरांतले आनी पुराय जगभरांतले दिव्यांगा खातीर काम करपी NGOज आनी दिव्यांग लोक हे आमच्या गोंयांत येवन आमी इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल हे पुराय जगाक दाखोवन दिवपाचेंय काम म्हज्या सरकारान सदोदीत फुडें हाडलां. आनी हातूंतल्यान आमी म्हणटा तसो हॅपिनेस इंडेक्स आमच्या सरकारांत सगळ्या लोकांचो वाडचो म्हणून आमचें सरकार हें सदोदीत कटिबद्ध आसा. होम डिपार्टमेंटाच्या वतीन सदांच लॉ अँड ऑर्डर मेंटेन दवरपा खातीर आमचें सरकार हें कार्यरत आसा. आनी हें करता आसतना आमी पळयता की राज्यांत कशाच पद्दतीचो लॉ अँड ऑर्डर बिगडचो न्ही, अशा पद्दतीन गँग वॉर जावची न्ही म्हणून ज्यो सेक्युरिटी एजन्सीज आमच्या होम डिपार्टमेंटान रजिस्टर्ड ना जाल्यार तांकां बंद करपाचें डिसिजन सुद्दां आमचें सरकार घेतलें, जेणे करून सुंदर गोंय सुरक्षीत गोंय ही संकल्पना फुडें मांडपा खातीर आमी सदोदीत कार्यरत आसा. विकसीत भारताच्या निर्मिती खातीर विकसीत गोंय करता आसतना केंद्र सरकारान 35,000 कोटीच्या पेक्षा चड फाटल्या 11 वर्साच्या कार्यकाळात गोंयांत इन्व्हेस्ट करून आमी सगळे जाण जर पळयता आसत जाल्यार आमचो नॅशनल हायवे पत्रादेवी पासून पोळे आशिल्लो आमी सगळ्या जाणांनी पळयला. अटल सेतू आसतलो, जुवारीचो तिसरो पूल आसतलो, काणकोण मनोहर पर्रीकर बायपास आसतलो, हे सगळे हाजे साक्षीदार आसा. आमी पळयता की केंद्र सरकाराच्या आमी वेगवेगळ्या PSUs बरोबर काम करता आसतना गोंयांत वेगवेगळ्या पद्दतीचो विकास करपाचोय बी आमी गोंयांत थारायला. भारत देश हो तसो संस्कृतीक विविधतेन एके कडेन हाडिल्लो असो देश आसा. प्रयागराज हांगासर जाल्लो कुंभ मेळ्यात आमकां दाखोवन दिला की धार्मीक भावनेचें तें एक उदाहरण आसा. आमी भारत देश हो एक शक्तीपीठ आसा, एक भक्तीपीठ आसा हें म्हणपाक कांयच हरकत ना. गोंयकार तसो पळोवंक वचत जाल्यार निस्वार्थ भावनेंतल्यान आमी सदोदीत काम करता आसतना पळयलां आनी देव भावनेंतल्यान गोंयांतल्यान पंढरपुराक वचपी लोकांची वारकऱ्यांची संख्या दिसान दीस वाडत आसा आनी म्हणून तर वारकऱ्यां खातीर आर्थीक सहाय्य करपी योजना आमच्या सरकारान नुकतीच जाहीर केल्या आनी पंढरपूर हांगासरूय बी आमी गोवा पंढरपूर भवन हें बांदपाचें ठरयलां. अयोध्येक आशिल्लें आमचें गोवा राम निवास हेंय बांदपाचें आमी सातत्यान ठरयलां. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचें सरकार हे 4 पिलरांचेर चलता. युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण. हातूंतली नारी शक्ती ही आमकां खूब म्हत्वाची आसा कारण देशाचें अर्धे पॉप्युलेशन ही नारी शक्ती आमी सगळे जाण पळयता. आनी हे सगळें करता आसतना तिका नारीक खंय तरी स्वतंत्र दिवपाक जाय म्हणून रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या मार्फत तांच्या खातीर वेगवेगळे कार्यक्रम आमच्या गोंय सरकार आनी भारत सरकारात हातात घेतल्या. आमी स्वयंपूर्ण गोंय ह्या चळवळींतल्यान आमी पळयता की आज नारी सक्षम करता आसतना लखपती दिदी हो कार्यक्रम आमी गोंयांत खूब बऱ्या पद्दतीन मनयता आनी 11,000 लखपती दिदी तयार करपाचो हावेस आमच्या सरकारान 345 सेल्फ हेल्प ग्रुप आनी 48,000 महिला ह्या वांगडा काम करता आसतना फाटल्या 10 वर्सांत तांच्यांनी जवळपास 320 कोटी पेक्षा चड हाजो टर्नओव्हर करता आसतना नारी शक्तीची ताकद आमकां सगळ्या जाणांक दाखोवन दिल्ली आसा. हातूंतल्यानूच खऱ्या अर्थात की आमी जशें म्हणटा की आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय ही आमकां चळवळ ही आमकां दिसून येता. भारत देशाचो मूळ निवासी आशिल्लो आमचो आदिवासी भाव खरें म्हणजे गोंयांतल्या आदिवासी भावाक ST ट्रायबल स्टेटस दिवपाचें काम हे तेन्नाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीजी हांच्याच कार्यकाळांत मेळ्ळो. आनी आज परत एकदां आमी म्हणटा तसो शेड्यूल्ड ट्रायब हांकां ST रिजर्वेशन बील पास करून तांकां पॉलिटिकल रिजर्वेशन दिवपाचें काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यांनी केलें. हांव म्हज्या समेस्त गोंयकारांच्या वतीन तांचें खूब खूब अभिनंदन करता. पयले फावटी आमच्या आदिवासी भावांक की पॉलिटिकल रिजर्वेशन ह्या सगळ्या रिजर्वेशनाच्या सयत आमकां मेळिल्लें आसा. म्हजें सरकार OBC समाजा खातीर अशा पद्दतीच्यो विविध येवजण्यो सदोदीत कार्यरत करीत आसा. OBCक 27% रिजर्वेशन दिवपाचें काम म्हज्याच सरकारान 2012 सुरवात केल्लें. त्या खातीर मागासलेल्या घटकांक सगळ्यांच्या समोर हाडून सबका साथ सबका विकास करपी हे सरकार सदोदीत गोंयच्या विकासात कार्यरत आसतलें. आमी पळयता की तसो आमचें सरकार ह्या स्वातंत्र्याच्या दिसा म्हणजे आत्मनिर्भर भारत आनी स्वदेशी हो नारो सगळ्या जाणांक उलो मारता. आमी जेन्ना पळयतले की आमी सगळे जाण की हो संकल्प करतले की प्रत्येक जाण आपल्या पांयार उबो रावपाचो
हो युवा आसतलो जो संदेश दितलो हो एक फक्त हो एक आत्मनिर्भर भारत हो तसो पळोवंक वचत जाल्यार जनआंदोलन तो एक कार्यक्रम आसा. स्वदेशी उपयोग आमी प्रत्येकान स्वताहून करपाचो गरज आसा. आमी टेक्नॉलॉजी आसतले, इनोव्हेशन आसतले, स्टार्टअप आसतले, प्रोडक्शन्स आसतले, हे प्रामुख्यान आमी जेन्ना पळयता की स्वदेश केंद्रीत जेन्ना आमी करतले तेन्नाच ताजेर भर दिवपाक आमी शकतले. म्हणून मॅन्युफॅक्चरींग सेक्टरांत आसतले किंवा बाकीच्या सगळ्या सेक्टरांत आमी चड मोठ्या प्रमाणात भर दिवपाचें काम हे आमी जर सातत्यात केलें जाल्यार ताका खूब मोठो स्कोप मेळटलो. वोकल फॉर लोकल हो मंत्र आमी मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या कार्यावळींत आमी पळयला आनी म्हणून तर आमी म्हणटा की वोकल फॉर लोकल करता आसतना लोकल फॉर ग्लोबल होय मंत्र आमी सगळ्या जाणांनी काम करपाक लावपाक जाय. भारतात निर्माण केल्ले प्रॉडक्ट हे वैश्वीक लेवलाचेर व्हरपाचें काम आमी सगळ्यांनी दवरलें. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड ही संकल्पना मानादीक प्रधानमंत्री हांच्यांनी सगळ्या लोकांच्या मदीं रुजयली आनी खूब मोठ्या प्रमाणात काम करपाक लागलेले आसा. आमी दैनंदीन आमच्या जीवनात स्वदेशीचो मंत्र जर वापरलो जाल्यार म्हाका दिसता आमी जशें म्हणटा जहाँ भी हम खरीदे वहाँ भी हम आनी स्वदेशी खरीदे हो मंत्र सातत्यात सगळ्यांनी पाळपाची गरज आसा. आनी ताकाच लागून आमी स्थानीक कलाकार आसतले, स्थानीक उद्योजक आसतले, ह्या सगळ्या जाणांक भर दिवप हे आमचें अत्यंत गरजेचें आसा. आमी पळयता की विकसीत भारताची यात्रा डिजिटल यात्रेच्यान सुरवात जाल्ले. आज सेमीकंडक्टर मिशन आमी मेक इन इंडिया आनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे करता आसतना स्पेस एक्सप्लोरेशन आनी बायोटेक्नॉलॉजी, रिन्युएबल एनर्जी ह्या क्षेत्रांत भारत देश कितल्या प्रगती पथाचेर ह्या 10 वर्सांक पावला हे आमी सगळ्या जाणांनी पळयलां. आनी म्हणून तर हांव आमच्या तरणाट्याक उलो मारता की इनोव्हेशन, रिसर्च आनी टेक्नॉलॉजी ह्या क्षेत्रांत तांच्यांनी काम करचें जेणे करून आमचो भारत देश अजुनूय उच्च पावण्याचेर पावतलो. आयज पर्यंत आमी जय जवान, जय किसान, जय विज्ञान हाजेर उलयताले. आज आमी जय अनुसंधान ह्या हाजेरूय उलोवपाक लागलेले आसा. आमी पळयता की आत्मनिर्भर आमी सातत्यात पळयता आसत जाल्यार शेतकरी आमचो आत्मनिर्भर जावचो, स्वयंपूर्ण जावचो म्हणून तर वेगवेगळ्या पद्दतीत आमी काम करता आसतना आमचें सरकार आमकां सगळ्या जाणांक दिसता. आमच्या एग्रीकल्चर सेक्टरांत आमचें रसायन मुक्त जावचें आनी पर्यावरण अनुकूल जावचें, त्याच बरोबर आमची प्राकृतीक शेतीचेर आमी भर दिवचो हाजेरूय आमच्या सरकाराचो भर आसतलो. हांव सगळ्या भारतीयाक आव्हान करता की प्रत्येक वस्तू जी आमी खरेदी करतले ती स्वदेशी आसची. आमी वेवसायांत गुणवत्ता आनी स्थिरता दवरपा खातीर काम करचें. आमी इनोव्हेशन्स जे आसा हे सदोदीत प्रायोरिटीचेर घेवचें. आमी सस्टेनेबल एग्रीकल्चर हे करपा खातीर आमी हातभार लावचो. आनी हे सगळें जर आमी केलें आसत जाल्यार म्हाका दिसता की देश आमी हो सगळो स्वदेश आमकां सातत्यात आमकां सगळ्या जाणांक पळोवचोक मेळटलो. विकसीत भारता खातीर आमकां पंचप्राण हे पंचप्राण म्हत्वाचे आसा. आनी हे पंचप्राण खंयचे जाल्यार विकसीत भारता खातीर आमी खर संकल्पना घेवन मुखार वचपाची गरज आसा. आमी वसाहतवादी मानसिकतेचो दर एक निशाण मिटोवपाची गरज आसा. आमचो दायज, आमचो अभिमान बाळगप हे आमच्या गरजेचें आसा. आमचो एकचार हो आमच्या खातीर म्हत्वाचो आसा. आनी त्याच पेक्षा चड नागरिकांच्या हक्का पेक्षा त्यांच्या कर्तव्याक तांच्यांनी प्राधान्य दिवपाक जाय. आनी ते कर्तव्य जर आमी प्रत्येकान पार पाडले आसत जाल्यार आमी सातत्यात आमी देशाचो तिरंग वयर दवरपा खातीर सातत्यात सगळे जाण आपल्या परीत काम करतले हे म्हाका खात्री आसा. आनी म्हणून तर ह्या विकसीत भारत 2047 आनी विकसीत गोवा 2037 हे स्वप्न साकार करपा खातीर हर एक गोंयकारान आपल्या परीत वांटो घेवचो हे आज 15 ऑगस्ट ह्या दिसा हांव सगळ्या जाणांक आव्हान करता. आनी निमाणी सुवातीचेर आमच्या देशाच्या सीमेचें रक्षण करपी आनी प्रसंगी प्राणाची आहुती दिवपी शूरवीर सैनिकांक उद्देशून हांव म्हणटा, यज्ञ जाने देवनी निजशीर घडिले मानवतेचे मंदिर, परिजयांच्या दहन भूमीवर नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती. हे सांगता आसतना हांव परत एकदा सगळ्या स्वतंत्र वीरांच्या समोर नतमस्तक जाता. समेस्त गोंयकारांक आनी भारतवासियांक देशभर आनी देशा भायर आशिल्ल्या सगळ्या जाणांक हांव ह्या आयच्या 15 ऑगस्टाच्यो खूब खूब शुभेच्छा भेटयता. जय हिंद, जय गोवा. देव बरें करूं. भौमानिस्त मुखेलमंत्री महोदय या समर्पक तशेंच उर्बा दिण्या विचारां खातीर चडांत चड देव बरें करूं. ह्या उपरांत कांय भोवमान जातले जाणी देख घेवपा सारखें काम गोंय सरकारा खातीर, गोंयच्या लोकां खातीर केल्लें आसा आनी जांचे कार्याची दखल भारत सरकारान लेगीत घेतल्या.
श्री बॉस्को जॉर्ज IPS रिटायर्ड डिरेक्टर डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पुलीस 1987 श्री बॉस्को बाब गोंय पुलीस सेवेक रुजू जाले. पुलीस सब इन्स्पेक्टर मागीर गोंय प्रशासन सेवा आयोगा उत्तीर्ण जावन डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पुलीस उपरांत सुपरिंटेंडंट ऑफ पुलीस IPS डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पुलीस ही पदां तांणी सांबाळ्ळी. तशेंच वेगवेगळ्या म्हत्वाच्या पदाचेरूय काम केलें जशें ADC टू गव्हर्नर ऑफ गोवा, कमांडंट IRBN, फर्स्ट इन्स्पेक्टर जनरल प्रिझन्स. तांच्या वावरा खातीर जायते सन्मान तांकां फावो जाले. चीफ मिनिस्टर्स गोवा मेडल, DGPs इन्सिग्निया फॉर एक्सलन्स तशेंच पुलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस. मोलादीक वावरा खातीर श्री बॉस्को जॉर्ज हांचे चड आनी चड अभिनंदन. श्रीमती सुनीता सावंत. दुसरी भौमान मूर्ती श्रीमती सुनीता सावंत, सुपरिंटेंडंट ऑफ पुलीस. 1990 सालात पुलीस खात्यात रुजू जाली. 34 वर्सांचो कार्यकाळ आणि पहिली महिला अधिकारी SHO म्हण पुलीस स्टेशनात काम केला. कितल्याशाच भिरांकूळ गुन्यांवात तांणी तपास केला, फुडारपण केला. मर्डर केस म्हण नाका, इमोरल ट्रॅफिकिंग आसत, किडनॅपिंग, NDPS एक्ट केस अशा वेगवेगळ्या केसेसात तांणी तांचो मोलाचो वांटो आसा, ज्यो केसीस सुप्रीम कोर्टा मेरेन पाविल्ल्यो आसात. जायते पुरस्कार आनी भौमान तांकां लाभिल्ले आसात. श्रीमती सुनीताबाई सावंत. श्री सिद्धांत शिरोडकर, DYSP SDPO मडगांव. 1997 पुलीस सब इन्स्पेक्टर म्हण रुजू जाले आनी ताज्या उपरांत वेगवेगळ्या पदाचेर बडटी मेळत गेली. मेटास्ट्रीप एजिटेशन आसूं, कुडचडेची धर्मीक दंगल आसूं, अपहरण केल्ल्या सान भुरग्याची केस आसूं, तांणी ह्यो केसीस बऱ्यात बरो हाताळ्यात. प्रामाणिकपण आनी समर्पण हांच्या खातीर तांकां जायते फावट पुरस्कार आनी गौरव फावो जाल्यात. श्री विल्सन डिसुजा, DYSP SDPO म्हापसा. 1991 पुलीस खात्यात रुजू जाले. वेगवेगळ्या भिरांकूळ गुन्यांवकारांक धरपात विल्सन बाबाचो मोठो वांटो आसा. तांची वेगळी कार्यशैली, प्रामाणिकपण, समर्पण हांच्या बळग्यार तांचे खूप सन्मान जाल्ले आसात आणि अशेच कार्य ते करीत रावचे अशी मनापासून सदिच्छा. श्री तुषार वेर्णेकर, DYSP. 1997 पुलीस खात्यात रुजू जाले एज अ पुलीस सब इन्स्पेक्टर आणि ताज्या उपरांत पुलीस इन्स्पेक्टर म्हणबट्टी. तांच्या कार्याक लागून चीफ मिनिस्टर्स गोल्ड मेडल, DGPs इन्सिग्निया फॉर एक्सलन्स अशा वेगवेगळ्या पदाचेर तांकां बट्टी मेळ्ळी आणि तांच्या कार्या खातीर तांचो भोवमान जालो. श्री दामोदर गणपत मयेकर, 1998 पुलीस कॉन्स्टेबल म्हण जॉईन जाले. ताज्या उपरांत गोवा रिझर्व पुलिसा भितर काम केले. तांची चिकाटी मेहनत आणि तळमळीन कार्यपद्धतीन जे काम करतात ताका लागून आज या खिणाक तांचो भोवमान करतात आदरणीय मुखेलमंत्री श्री दामोदर गणपत मयेकर. श्री उल्हास गांवकर, डायरेक्टरेट ऑफ फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस. 1999 ते जॉईन जाले आणि रुजू जाले तेन्ना साकून खूप बऱ्यात बरे काम ते खात्या खातीर करीत आसात. चीफ मिनिस्टर्स फायर सर्व्हिस मेडल तांकां मेळिल्ले आसा. तांच्या बऱ्या कामाची दखल आणि तांची तोखणाय सातत्यान जायत आसा. श्री नितीन रायकर, डायरेक्टरेट ऑफ फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस. 1991 रुजू जाले असिस्टंट स्टेशन फायर ऑफिसर आणि मागीर तांच्या कार्याक लागून बट्टी तांकां मेळत गेली. खूप म्हत्वाचे काम तांणी गुजरात अर्थक्वेक रिलीफ ऑपरेशना भितर केल्ले आशिल्ले, जाका लागून गुजरात सरकार, इंडियन रेड क्रॉस तशेंच चीफ मिनिस्टर्स फायर सर्व्हिस मेडल तांकां फावो जाले. श्री प्रविमल अभिषेक पोलुमतला, IAS. तांच्यांनी मोलादीक असो वावर गोंय सरकारा खातीर केल्लो आसा. गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मॅनेजिंग डायरेक्टर म्हण ते कार्यरत आशिल्ले.
ease of doing business, proactive industry engagement through IDC Connect, financial turnaround of Goa IDC अशा वेगवेगळ्या मळाचेर प्रविमलजींचे खाशेले योगदान आसा. तालुका नोडल ऑफिसर श्री गौरेश कुर्टीकर, सेक्रेटरी गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि तालुका नोडल ऑफिसर फोणे. 5 वर्सां खातीर तांणी स्वयंपूर्ण प्रोग्रामाचे इन्चार्ज म्हणून काम केला. तशेंच नो वन लेफ्ट बिहाइंड या प्रोग्रामाक तांणी योग्य मार्गदर्शन तशेंच योग्य निरीक्षण केल्ले खातीर तांचो हो भोवमान. श्री धीरज श्यामसुंदर परब, स्वयंपूर्ण मित्र, पालये विलेज पंचायती खातीर ते स्वयंपूर्ण मित्र म्हणून काम करतात आणि तांची कल्पकताय वापरून तांणी स्वयंपूर्ण मित्र म्हणून खूप बऱ्या पद्धतीन काम केल्ले आसा. स्वतः फुडाकार घेवन स्काय ऑब्झर्वेशन इव्हेंट म्हण तशेंच कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम ते आयोजित करीत असतात. श्रीमती सेलिना मारिया रॉड्रिगस, सेक्शन ऑफिसर, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, सेक्रेटेरिएट. ग्रासरूट लेवलाचेर काम करपी सेलिना बाय थळावी उदरगत बऱ्या भशेन जावची म्हण वावुरतात. वेगवेगळे जागृताय निर्माण करपी कार्यावळी तशेंच स्पेशल ड्रायव्स अबाउट द स्कीम सातत्यान हाताळत असतात. डॉक्टर रजत राजाराम चितारी, असिस्टंट मॅनेजर, गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन. थकन आसतना थांबन आसतना काम करपी डॉक्टर रजत तांणी बेस्ट प्रॅक्टिसेस अँड इनिशिएटिव्स इन वेस्ट मॅनेजमेंट ही स्वतःच्या कल्पनेतल्यान आणि स्वतःच्या फुडाकार घेऊन अशा प्रकारचे उपक्रम ते सातत्यान राबयत असतात. रोझलिना कायतानो बोर्जस, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, PWD आणि स्वयंपूर्ण मित्र, विलेज पंचायत आंबेली. थळाव्या लोकांमदी उदरगत हाडपा खातीर तशेंच समाज कल्याणा खातीर आंबेली गावात वावुरपी तरणाटे, बायलो, दिव्यांग तशेंच व्यवसायिकां खातीर तळमळीन आणि कळकळीन वावुरपी रोझालीन बाय. सगळ्या लागीं मागता की सगळ्या जैतिवंतां खातीर आमी एकदा जोरदार ताळयो मारून तांकां परबी भेटोया आणि अशेंच काम हांकां तशेंच हेरांकूय करपाची प्रेरणा तांच्यांनी दीत रावनी. देव बरें करूं. भोवमानेस्त मुखेलमंत्री महोदय. ह्या उपरांत बाल भवनाची भुरगीं राष्ट्रगीत सादर करतात. सगळ्या लागीं मागणें उबें रावचें. परेड सावधान. भारताचो स्वतंत्र दिन चिरायू जावचो, जैतिवंत जावचो. भारत माता की जय. वंदे मातरम. परेड या समाप्ती श्रीमान. तृतीय परेड कमांडर, परेड संभाल.
साहेब तो गौरेश आमचा गौरेश गौरेश आहे आपले ड्रायव्हर The next group, under 16. Officials, please take your place. फाटल्याने सगळे फाटल्याने 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 फाटल्याने